सामान्य नागरिकांसाठी आणि विशेषतः उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। आधीच पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतीमुळे नागरिक त्रस्त असताना आता केंद्र सरकारने अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातील गॅस सिलेंडरची संख्या थेट 9 वरून 4 वर आणण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे लाखो कुटुंबातील मासिक बजेटवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण सरकारने हा निर्णय का घेतला, यामागे अमेरिका, इराण संघर्षाचा काही संबंध आहे का, आणि याचा तुमच्या खिशावर किती परिणाम होणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। अमेरिका इराण संघर्षामुळे वाढती चिंता। मध्य पूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे। युद्धविरामाच्या चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा संघर्ष भडकला आणि त्याचे परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागत आहे। विशेषतः म्हणजे जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यापार मार्गापैकी एक असलेल्या हॉर्मुझ याच्यावर परिणाम होत आहे। या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि एलपीजीची वाहतूक होते। जर या मार्गात अडथळे निर्माण झाले तर इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम होतो आणि त्याचा थेट परिणाम किमतीवर दिसून येतो। भारतावर काय परिणाम होतोय? भारत हा आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि एलपीजी आयात करणारा देश आहे। म्हणूनच जगातील बाजारात तेल आणि गॅस महाग झाला की त्याचा परिणाम भारतातील ग्राहकांवर होतो। पश्चिम आशियातील तणाव वाढल्यानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती सातत्याने वाढ होताना दिसत आहे। काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नागरिकांना इंधनाचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे। यावरून सरकार परिस्थितीबाबत किती गंभीर आहे याचा अंदाज येतो। उज्ज्वला योजनेबाबत मोठा निर्णय। आता या सर्व परिस्थितीचा परिणाम थेट उज्ज्वला योजनेवर झालेला दिसत आहे। माहितीनुसार केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतील अनुदानित एलपीजी सिलेंडरची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। यापूर्वी लाभार्थ्यांना वर्षाला 9 अनुदानित सिलेंडर मिळत होते। आता हा आकडा कमी करून फक्त 4 सिलेंडर करण्यात आला आहे। म्हणजेच एका कुटुंबात वर्षभरात फक्त 4 सिलेंडर अनुदानित दरात मिळतील। त्यानंतर लागणाऱ्या अतिरिक्त सिलेंडरसाठी पूर्ण बाजारभाव मोजावा लागेल। लाभार्थ्यांना किती रुपयात मिळतो सिलेंडर? सध्या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानानंतर गॅस सिलेंडरच्या सुमारे 642 रुपयाला मिळतो। मात्र हा लाभ केवळ 4 सिलेंडर पुरताच मर्यादित राहणार आहे। जर एखाद्या कुटुंबाला वर्षभरात 4 पेक्षा जास्त सिलेंडर लागत असेल तर त्यांना अतिरिक्त रक्कम भरावी लागणार आहे। यामुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबावर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो। आधी किती सिलेंडर मिळायचे? मे 2016 मध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती। योजनेच्या सुरुवातीला काळात लाभार्थ्यांना वर्षाला 12 अनुदानित एलपीजी सिलेंडर मिळत होते। त्यानंतर हा कोटा कमी करून 9 सिलेंडर करण्यात आला आणि आता पुन्हा एकदा कपात करत हा आकडा 4 सिलेंडर पर्यंत आणण्यात आला आहे। यामुळे अनेक लाभार्थ्यांचे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। अनुदानाची रक्कम कशी वाढली होती? मे 2022 मध्ये केंद्र सरकारने प्रत्येक 14.2 किलो एलपीजी सिलेंडरवर 200 रुपयाचे अनुदान सुरू केले होते। हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात होते। नंतर ऑक्टोबर 2023 मध्ये हे अनुदान वाढवून प्रति सिलेंडर 300 रुपये करण्यात आले। मात्र आता अनुदानित सिलेंडरची संख्या कमी केल्याने अनेक कुटुंबाचा फायदा मर्यादित होणार आहे। घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा महागला। दरम्यान 7 जुलै रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत तब्बल 29 रुपयाने वाढ करण्यात आली। यामुळे अनेक शहरांमध्ये सिलेंडरची किंमत 940 रुपयांच्या पुढे गेली आहे। तर काही मुख्य शहरातील दर जसे की दिल्ली 942 रुपये, मुंबई 941 रुपये, कोलकाता 968 रुपये, चेन्नई 957 रुपये, पटना 1031 रुपये, हैदराबाद 996 रुपये, लखनौ 980 रुपये, जयपूर 945 रुपये आणि बेंगलोर 944 रुपये म्हणजे देशातील अनेक भागांमध्ये गॅस सिलेंडर 1000 रुपयाच्या जवळपास पोहोचलेला आहे। तेल कंपन्यांचा मोठा तोटा। सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना अजूनही प्रत्येक घरगुती सिलेंडर मागे सुमारे 700 रुपयाचा तोटा सहन करावा लागत आहे। यामुळे भविष्यातील गॅस सिलेंडरचे दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही। जर आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि गॅसच्या किमती वाढत राहिल्या तर भारतीय ग्राहकांवर त्यांचा परिणाम होऊ शकतो। व्यावसायिक सिलेंडरचे दरही वाढले। फक्त घरगुतीच नव्हे तर व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे। 1 जून रोजी 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात 42 रुपयाची वाढ करण्यात आली। मागील काही महिन्यांमध्ये या सिलेंडरच्या किमतीत 1000 रुपये अधिक वाढ झाल्याचे सांगितले जाते। याचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ व्यवसायावर होत असून खाद्यपदार्थाच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती, वाढत्या इंधनाच्या किमती आणि तेल कंपन्यांवरील आर्थिक भार यामुळे केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरून 4 करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे लाखो कुटुंबांना घरगुती बजेटवर परिणाम होऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं? सरकारचा निर्णय योग्य आहे का? उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना पुन्हा अधिक सिलेंडरवर अनुदान मिळायला हवं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.